पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शहराच्या अंतर्गत स्मार्ट सिटीच्या अंतर्गत डेव्हलपमेंट करत असताना न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेचे आयुक्तांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याचं या ठिकाणी सुरुवात आहे, चालू आहे। मी आज माननीय तहसीलदार देशमुख साहेबांना त्याचबरोबर उपायुक्त आदरणीय जंगम साहेबांना मी निवेदन दिलं आहे की पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपण अनधिकृत ज्या बांधकामावरती कारवाई चालू आहे याच्यावरती आपण तात्पुरती स्थगिती द्यावी अशी मी त्यांच्याकडे मागणी केली आहे। कारण या पावसाळ्यामध्ये अनधिकृत बांधकामावरती कारवाई झाल्यानंतर जे बेघर होणारे लोक आहेत त्यांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे। त्या पाडलेल्या साचलेल्या पाण्यामध्ये मच्छर व इतर डेंग्यू सदृश मच्छर त्या ठिकाणी उत्पत्ती निर्माण होऊन शहरामध्ये रोगराई पसरण्याची दाट शक्यता असून मानवतेच्या दृष्टिकोनातून आयुक्त साहेबांनी या संदर्भामध्ये विचार करावा आणि तात्पुरती 4 महिन्याची स्थगिती द्यावी। पावसाळा संपल्यानंतर पुन्हा त्यांनी कारवाई करावी अशी विनंती आपण आज शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून दिली आहे। आणि त्याच्यामध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा देखील विषद केलेला आहे की न्यायालयाने मुंबईतील पावसाळ्यात पथ विक्रेत्यांच्या निकषाला स्थगिती दिली होती। पिंपरी चिंचवडचा पावसाळा देखील तितकाच तीव्र आहे ही त्यांच्या बाब निदर्शनामध्ये आणलेली आहे। त्यामुळे उपायुक्तांनी सकारात्मक या ठिकाणी विचार करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तहसीलदार देशमुख साहेबांनी सुद्धा आश्वस्त केलेलं आहे। त्यामुळे मी या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या मार्फत देखील मी प्रशासनाला विनंती करतो की पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी कारवाई करण्यात येऊ नये। अनधिकृत बांधकामाचा अतिक्रमण चालू आहे। पावसाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतील। शिवशाही संघटनेच्या मार्फत आम्ही त्या साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे, त्याची त्यांनी दखल घ्यावी। जय लवजी, नमस्कार। जे अनधिकृत बांधकाम आपल्या इथं जे कारवाई चालू आहे त्या कारवाई आहे ना पावसाळ्यामुळे थांबवावी हीच आमची नम्र विनंती आहे। कारण की गोरगरीब सगळं रस्त्यावर येतील आणि पाण्याची टंचाई, हे घाण पाणी, मच्छर, डेंग्यू, मलेरिया हे सगळे रोग होतील, ह्याची साहेबांनी दखल घ्यावी। जय लवजी।